महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात आजही जपून ठेवली आहे ती पवित्र शिळा, ज्यावर बसून संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण जगाला दिली होती ज्ञानेश्वरी. हे फक्त मंदिर नाही, ही आहे मराठी संस्कृतीची, भक्तीची आणि अध्यात्माची जिवंत ओळख. हे तेच ठिकाण आहे, ही ती शिळा आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी स्वतः सांगितले होते. असं म्हणतात की नेवास्यातील या पवित्र शिळेला टेकून बसून ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेचं ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं आणि तिथूनच जन्म झाला ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाचा. सुंदर असं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालोय पुढच्या ठिकाणी, नेवासा या ठिकाणी. आणि शनी शिंगणापूरपासून जवळजवळ 27 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक ठिकाण आहे. आपण आता जवळ पोहोचलो, इथून जवळजवळ 6 किलोमीटर आहे ज्ञानेश्वरी मंदिर. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलोय नेवासामध्ये आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते नेवासा मेन गावामध्ये नाही, तिथून थोडंसं आपल्याला बाहेर जावं लागणार आहे पुढे पुढे. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलोय ज्ञानेश्वरी मंदिरापाशी. आणि मी आल्यानंतर जेव्हा आधी आलो होतो त्यावेळेस हे थोडंसं वेगळं होतं. आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेलं दिसते इकडे. इच्छा 2 हरणवीचा प्रसाद असतो, नारायण असतं आल्यानंतर दे. ओके, आल्यानंतर देऊ. आल्यानंतर दे, राहून दे बा तू बुद्धा कर. बरं. आतमध्ये कुठून जायचं, इकडून असतं ना सगळं? ओके. तर हार वगैरे आता घेतलेले आहेत आणि प्रसाद नारळ वगैरे इथं देत नाहीत. 2 ठिकाणी देवस्थान आहेत, त्या 2 ठिकाणी आपल्याला ह्या दोन्ही हार घालायचे. आणि आज जाण्यासाठी बऱ्यापैकी चेंज झालं इकडचं. पैस खांब दर्शन मार्ग हे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला इकडे दिसतं आहे. आणि इथून आत आल्यानंतर तुम्हाला मोठं असं पटांगण पाहायला मिळते आणि इकडे तुम्हाला बऱ्यापैकी स्टॉल म्हणू शकतो आपण, ते इकडे मिळतील तुम्हाला. सगळ्या प्रकारच्या पुस्तक असतील, मूर्ती असतील, सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे दिसतात. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर घेऊ शकता. पहिला दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जे पुढे दिसणार आहे ते प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवं. इकडे बहुतेक बरीच मुलं आलेली आहेत, बहुतेक शाळेची सहल आली आहे असं दिसतंय. मित्रांनो, शाळेत सहल आलंय का? हा, सहल आली. कुठून आलाय? आम्ही जानकाई. ओके. राम राम मंडळी, राम राम. कुठलं फिरलं ठिकाण फिरलं? आम्ही आहे फिरला ना, कुठं? दौलताबाद, कुलताबाद, कालीमठ, कृष्णेश्वर सगळं फिरून आला? आता शिर्डी बाकी आहे. शिर्डीला जाणार का इथून? शनी शिंगणापूर शिर्डी बाकी आहे. मजा आहे राव, फुल एन्जॉय करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, हे आपल्याला समोर मंदिर दिसतंय. बरंच मोठं असं मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळतंय आणि दगडामध्ये पूर्णपणे पायऱ्या आहेत त्याच्या. इकडून जायचं ना आजी? इकडून जायचं ना दर्शनासाठी? इकडून जायचं आपल्याला. इकडे पहिल्यांदाच उजव्या बाजूला म्हणजे आतमध्ये मंदिर आहे, मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला मोठी शिवपिंड पाहायला मिळते आणि त्याच्या पुढं समोरच आपल्याला नंदी महाराजांची मूर्ती आहे पाषाणातील. आणि इकडे आपण पाहू शकतो हीच ती मुख्य शिळा 1212 मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही शिळा पाहायला मिळते आणि त्याच्याबरोबर मागच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपल्याला इकडे दिसतं. हां, बरोबर. तुटायचं वाटत काय. शिळेवर आपल्याला काहीतरी लिहिलेलं दिसतं. काय लिहिलेलं आहे? शिळेवर जे लिहिलेलं आहे आपल्या पाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे. इकडे चंद्रसूर्य आहे. चंद्रसूर्य इकडे. हो. आणि तिथं म्हणजे इथे कधी ते आले होते, कधी लिहिलं होतं त्याचं ते सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण बाहेर आलो आहे आणि बाहेर आपल्याला दिसतंय पसायदान. या ठिकाणी मराठीमध्ये आपल्याला लिहिलेलं दिसतं. पुढच्याच बाजूला आपल्याला इकडे
संत ज्ञानदेवांची तुकारामांची मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळते. या ठिकाणी आपण काय काय भेट देऊ शकतो त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. ज्ञानेश्वरी रचना स्थान पैस खांब म्हणजे आपल्याला आपण जे आता पाहिलं, आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला इकडे बन्सी महाराज तांबे वस्तू संग्रहालय आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर उद्यान, शिल्पसमूह, आदान वृक्ष पाठयदान केंद्र, ध्यान भवन आणि बन्सी महाराज समाधी स्थळ, या गोष्टी आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला सगळ्या पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरी मंदिराच्या मागं आल्यानंतर आपल्याला इकडे दत्त मंदिर दिसतं आहे. जुनं आहे, 1953मध्ये बांधलेलं दत्त मंदिर इकडं मागच्या बाजूला आहे. तर मनाला एकदम अशी शांती वाटते असा परिसर आहे हा. ते आपल्याला इकडे दिसतं आहे सुंदर असं दत्त मंदिर. या ठिकाणी आल्यानंतर आपण इतकं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते. अशा ठिकाणी तुम्ही नक्की या. आपल्या मंदिर असतील, पवित्र स्थान असतील, त्या ठिकाणी प्रत्येकानं जायला पाहिजे. या मंदिराच्या मागच्या बाजूलाच श्री संत ज्ञानेश्वर महाराज उद्यानाकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे उद्यान आहे, गार्डन आहे इकडे. खूप म्हणजे खूप शांत वाटतं इकडं. जसं म्हणालं की हे जुनं मंदिर आपल्याला इकडे दिसतंय. त्याच्या बरोबर मागच्या बाजूला हे गार्डन आहे. गोठा आहे ना तिथे, आणि इकडे गाई आहेत ना 2. हां, इकडे आपल्याला गोठा दिसतोय हा गाईंचा. मित्रांनो, खूप सुंदर अशी मोठी बाग आहे. मस्त वाटते इकडे आलं. मी खरंच मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो त्यावेळेस एवढं हे काहीच नव्हतं, नॉर्मल मंदिर होतं. मला आठवतं एकदम जुनं मंदिर होतं, मी लहान असताना आलो होतो. आणि समोर आल्यानंतर मुख्य जी बाग आहे त्या ठिकाणीच आपल्याला इथे ज्ञानेश्वरांची मूर्ती पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता की बरोबर ती शिळा जशी आहे त्या पद्धतीने इथं बनवलेलं आहे. तिथेच ज्ञानेश्वर माऊली आपली जी ज्ञानेश्वरी आहे ते सांगत आहेत आणि इथं त्याचं लिखाण होत आहे. असं सुंदर अशी मूर्ती, मोठी अशी मूर्ती इकडे बनवली गेली आहे. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला इकडे दिसतंय ते वस्तू संग्रहालय. वस्तू संग्रहालयामध्ये बरेच जुने फोटो आणि महाराजांनी वापरलेली ती गादी. हे वाघाचं कसं दिसतंय खतरनाक. ते बनवलेलं आहे पण भारी वाटतं. इकडे आपल्याला काही असे फोटो जुन्या काळातले पाहायला मिळते. शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट इथं दिलेली आहे. ज्ञानेश्वरांचं सुंदर असं चित्र काढलेलं आहे, कॅनव्हासमधलं चित्र आहे. खूप सुंदर असं चित्र आपल्याला इकडे दिसतं आहे. इथे काउंटरवर आपल्याला ज्ञानेश्वरी वगैरे दिसते. पारायणप्रत ज्ञानेश्वरीची पुस्तक आहे. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे घेऊ शकता. या ठिकाणी आत्ता पारायण चालू आहे, त्यामुळे मी थोडंसं हळू आवाजामध्ये बोलतो आहे, कारण कंटिन्यूस पारायण चालू आहे इथे. आणि पारायण ऐकायला बसायला सुद्धा खूप छान वाटतं. वरती ज्ञानेश्वरी मंदिर आहे आणि त्याच्या खालीच आपल्याला इकडं ध्यान भवनसुद्धा आहे. आणि मी आतमध्ये जाणार नाही आहे, कारण ध्यान भवन फक्त शांततेमध्ये ध्यान करण्यासाठी आहे. त्यामुळे मी आत जाऊन शांतता भंग नाही करणार आहे. रामकृष्ण हरी. आज आपण देवाचा श्री ज्ञानवराय आणि भगवान महाविष्णूच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या ठिकाणी ते निवासाचं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी माऊलीच्या दर्शनात करता आलं. माऊलींनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी रचना केली तो काळ शके 1212 इसवी सन 1209. ज्ञानेश्वरी रचनेला 735 वर्ष पूर्ण झाली. माऊलींनी इथे ज्ञानेश्वरी का सांगितली की या ठिकाणी भगवान महाविष्णूने 10 दिवस निवास करून देवाला दानवाला जे अमृत दिलं, देवाला अमृत दानवाला पाहिजे. म्हणजे खरी भगवंताने इथे सारासारात वाटत केली.
जो सार देवाला दिला असा भाग दानवाला दिला. आणि हे सर्व कार्य करीत असताना इथे भगवंतांनी 10 दिवस निवास केला म्हणून नेवासा. त्या ठिकाणी भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली म्हणून ज्ञानोबरांनी इथे 700 वर्षापूर्वी त्या खांबाला टेकून श्रीमद भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभव ग्रंथाची रचना केली. तो काळ 1212. भगवान महावीर या खांबाची निर्मिती स्वतःच्या हाताने केली. त्या खांबाला कमीत कमी 5000 वर्ष झाली. त्या खांबाची निर्मिती कशाची घेऊन झाली? भगवान जे अमृत आपली वाटप केली ते अमृत वाटप झाल्यानंतर भगवान तो अमृताचा कुंभ या ठिकाणी ठेवला आहे. हे तसं दंडकारण्य आहे. दंडकारण्यामध्ये तो अमृताचा कुंभ इथं ठेवला आहे. आणि तो कुंभ ठेवल्यानंतर त्या प्रलयाच्या ओघाच्याचा काळापालट होऊ नये म्हणून भगवंतांनी तो अमृताचा कुंभ शाश्वत राहण्याकरता या खांबाची निर्मिती केलेली. तो कुंभ त्या खांबात निर्मिती करून दिला. तो काळ द्वापार युगातला आहे. तोच खांब माऊलीच्या आपल्या भगवंताच्या पदस्पर्शाने पुनीत झाला. त्या खांबाचं नाव आहे करवीरेश्वर. करवीरेश्वर का कर स्वतःच्या हाताने भगवंतांनी त्या खांबाची निर्मिती केली म्हणून त्याला करवीरेश्वर नाव आहे. तोच खांब कलियुगात 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी त्या खांबाचा आधार घेऊन ज्ञानेश्वरी सांगितली. माऊलीने 2.5 वर्ष त्या खांबाचा आधार घेऊन श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य केले. ज्ञानोबरांनी त्या खांबाचा आधार घेऊन ज्ञानेश्वरी सांगितली. त्या खांबाला माऊलीने पैस नाव दिले. मग पैचा अर्थ काय होतो? पैचा अर्थ होतो प्रचंड. पैचा अर्थ व्यापक, विशाल, महान, असाय, प्रशस्त आणि सर्व वाढतं. एकादशीला आणि इतकी मोठी नदी राहतील. कमीत कमी इथे 1 ते 1.5 लाख भाविक असतात. आणि 12 महिने ज्ञानेश्वरी पारायण असते. पण नेवासाची पंढरपूर वाढली असते. आणि जो खांब ज्ञानोबरांच्या भगवंताच्या पदस्पर्शाने पुढे झाला त्या खांबाकरता म्हणजे जगात मंदिराकरता खाते, जगात खांबाकरता मंदिर नेवासला या सामर्थ्य विशेषता अशी थोडक्यात माझ्या अल्पाशी विचारांनी आपल्यासमोर ठेवतो. मित्रांनो, सुंदर असं हे ठिकाण नेवासाचं मंदिर बघून झालेलं आहे आणि मजा आली. खूप छान वाटलं. एकदम मन तृप्त झाल्यासारखं, एक आनंदी झाल्यासारखं वाटलं. कारण हे ठिकाण खूप शांत आणि रम्य असं ठिकाण आहे. तर तुम्ही जर इकडे येणार असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्या. हार घेतला आहे आणि पैसे द्यायचे राहिले होते. बरं झालं लक्षात आलं लगेच. हां नाही, गाडी तिकडे ठेवली होती, माझ्या लक्षात होतं त्याच्यामुळं. ते नाही काय हरकत नाही. कुठले 40 ना? मी पुण्याचं. आम्हाला पुण्याचं गणगोत लय. हां नाही आपली घरची आहेत केळी. पुण्याचं लय गणगोत आम्हाला लय गाडी त्या पुण्याच्या. त्यांना असं वाटलं की आम्ही बहुतेक गेलो, पण नाही. पण देवाच्या दारात असल्यानंतर किंवा कुठेही असल्यानंतर कुणाचा कष्टाचा पैसा नाही बुडवायचा. स्वतःला सुद्धा वाईट वाटतं जेव्हा आपला बुडतो, तर दुसऱ्याचा तर चुकूनही नाही. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा. लाल बटन दिसेल इथं आणि त्याच्या बाजूचंच जे बेल आयकन आहे त्याला लगेच जाऊन क्लिक करा. म्हणजे तुम्हाला असे सुंदर आध्यात्मिक छानसे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील. मी आणि माझी फॅमिली घेतो रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आता इथून आपण चाललो आहोत पुढच्या डेस्टिनेशनला उद्या.